पाहिजे की अध्ययन मुलांचं कोणत्या पद्धतीने चांगलं होतं, कशा पद्धतीने मुलांचं अध्ययन चांगलं होतं. थोडक्यात त्याचं मीनिंग आपण पाहूया. लर्निंग रिसोर्सेस आर टेक्स्ट, म्हणजे हे टेक्स्ट असेल जे तुम्ही मुलांना वाचायला देता, ते व्हिडिओज असतील, सॉफ्टवेअर असतील किंवा अदर मटेरियल असेल that teacher used to assist student to meet the expectation of learning defined by the professional or local curriculum. म्हणजे करिक्युलमने मुलांना जे अध्ययनासाठी दिलेलं आहे त्यांच्या करिक्युलामध्ये, त्या करिक्युलाच्या फुलफिलमेंटसाठी तुम्ही मुलांना जे जे काही त्यांच्या समोर मांडता, म्हणजे टेक्स्टच्या साहाय्याने पुस्तकांचा वापर करून शिक्षक अध्यापन करतात. पुस्तकं असतात ना, पाठ्यपुस्तक तुमचं लर्निंग रिसोर्सेस आहे. काही ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील, काही शैक्षणिक साधनं असतील, साहित्य असतील, हे सगळं तुमचं लर्निंग रिसोर्सेस मध्ये येतं. अध्ययन साहित्य किंवा अध्ययन स्रोत ज्याला आपण म्हणतो. मग हे जसं अध्ययन साहित्य असेल त्याच प्रकारे तुमचं त्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आपण करतो. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा खडू, फळा, डस्टर, काही चार्ट, काही शैक्षणिक साधने, शैक्षणिक सॉफ्टवेअर्स, लायब्ररीतील पुस्तके आणि आणखी काही मटेरियल जे तुम्ही वापरता, या सगळ्यांना अध्ययन स्रोत असं म्हणतात. मी मराठीमध्ये याचं एक्सप्लेनेशन करतोय, इंग्लिशमध्ये असलं तरी. आणि म्हणून लर्निंग रिसोर्सेस हा एक असा घटक आहे की हा केंद्रस्थानी आहे आणि ज्याच्या माध्यमातून मुलांचं अध्ययन आणि अध्यापन, शिक्षकांचं अध्यापन हे चांगलं होण्यासाठी मदत होत असते. म्हणून लायब्ररी हा सुद्धा एक तुमचा लर्निंग रिसोर्सेस आहे, ज्यामध्ये भरपूर बुक असतात. मगाशीच मी म्हटलं पाठ्यपुस्तक हे तुमचं लर्निंग रिसोर्सेस आहे. आणि मग या लर्निंग रिसोर्सेसच्या बरोबरच मुलांना तुम्ही जे जे काही साधनं साहित्य देता, पुस्तकं देता, इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी काही गोळा करत असतील, ते सुद्धा तुमचं लर्निंग रिसोर्सेस झाला. शिक्षक सुद्धा लर्निंग रिसोर्स आहे. शिक्षक सुद्धा मुलांना अशी काही माहिती देतो की जी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर एक्सपर्ट असतील, काही घटक तुम्हाला इतरांनी सांगितले किंवा इतरांना ज्याला जे माहिती आहे ते जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्याने जर आपल्याला सांगितलं तरी सुद्धा तो लर्निंग रिसोर्सेस आहे. काही थेसिस ज्याला आपण संशोधन प्रकल्प असे म्हणू शकतो किंवा साधे प्रकल्पही म्हणू शकतो. म्हणून हे सगळे घटक जे तुम्ही वर्गामध्ये घेऊन जाता, मुलांशी बोलण्यासाठी ज्या ज्या साहित्याचा आधार घेता, हे सगळं आधार म्हणजे आधार प्रणाली ज्याला आपण म्हणू शकतो, की आधार प्रणाली म्हणजे अध्ययन स्रोत आहेत. अध्ययन स्रोतामध्ये जसं मगाशी मी म्हटलं टेक्स्ट बुक, मग ते प्रिंट असतील किंवा डिजिटल असतील, म्हणजे ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, वर्कबुक असतील, वर्कशीट असतील, जे जे काही तुम्ही मुलांना मग ते स्वयंअध्ययनासाठी असो, मूल्यमापनासाठी असो किंवा शिकवण्यासाठी असो, सांगण्यासाठी असो, हे सगळं लर्निंग रिसोर्सेस मध्ये येतं. ही सगळी लर्निंग रिसोर्सेस आहेत. वर्कशीट असतील, काही मॅन्युप्युलेट केलेल्या गोष्टी असतील, तुम्ही स्वतः काही एखाद्या पेजवर तुम्ही असं काही बनवलं, ते लिहिलं आणि ते मुलांपर्यंत पोहोचवलं, ते सुद्धा तुमचं लर्निंग रिसोर्स. तुमच्या काही क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही काही नवनवीन बनवलं, सांगितलं, एखाद्या ठिकाणी तुम्ही मुलांना घेऊन गेलात किंवा कार्डच्या साहाय्याने शिकवलं, फ्लॅश कार्ड, किंवा एखाद्या वर्कशॉप मध्ये घेऊन गेला, तिकडे मुलांना भरपूर माहिती सांगितली, दाखवली, करायला लावली. हे सगळं नॉन फिक्शन बुक्स, म्हणजे जे ऑलरेडी जे बुक आहे पण ते पब्लिश झालेलं नाहीये, साधं पद्धतीने बनवलेलं बुक असेल, हँडमेड बुक असेल, हस्तपुस्तिका ज्याला आपण म्हणतो, हे सगळं पोस्टर्स असतील, एज्युकेशनल गेम्स असतील, हे सगळं लर्निंग रिसोर्सेस मध्ये येतं. आणि हे
विषयानुरूप वेगळं नाही. विषयानुरूप वेगळं आहे, पण त्याचा अर्थ वेगळा नाही. ते लर्निंग रिसोर्सेस म्हणून वापरलेत. त्याची काय गरज आणि महत्व आहे? आता एका विषयाच्या माध्यमातून ते तुम्हाला मी सांगतो. भूगोलाचं उदाहरण घेतलेलं आहे. ते सगळ्या विषयांसाठी सारखं आहे. टू हेल्प टू इनेबल बेटर अंडरस्टँडिंग ऑफ जिओग्राफी सब्जेक्ट, म्हणजे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, त्या विषयाचं बेटर अंडरस्टँडिंग होण्यासाठी, समजण्यासाठी. आता याच्या आधी मी तुम्हाला लर्निंग स्रोत सांगितले, अध्ययन स्रोत सांगितले. ते अध्ययन स्रोत तुमचे हे अध्ययन स्रोत जे आहेत ते तुम्हाला मुलांच्या त्या विषयाचं आकलन अधिकाधिक चांगलं होण्यासाठी मदत करतात. टू मेक कॉन्सेप्ट क्लिअर, त्या संकल्पना मुलांना समजतात. मुलांचा इंटरेस्ट वाढतो त्या विषयामध्ये, क्रिएट इंटरेस्ट इन सब्जेक्ट. मुलांचं ॲटिट्यूड, दृष्टिकोन विकसित होतोच त्या विषयाबद्दलचा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. त्यानंतर काही इनकन्केट व्हॅल्यूज, म्हणजे समजा विज्ञानातील काही व्हॅल्यूज त्या माध्यमातून, भूगोलाचे काही व्हॅल्यूज त्या माध्यमातून, पर्यावरण संरक्षण असेल किंवा जी मूल्य अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेली, ती मूल्य मुलांमध्ये रुजवण्यासाठी या रिसोर्सेसचा मदत होतो. लाईफ स्किल असतील, त्याचबरोबर चांगला विद्यार्थी, ग्लोबल सिटीजन, आदर्श नागरिक किंवा चांगला नागरिक, देशाचा, जगाचा चांगला नागरिक घडवण्यासाठी तुम्हाला हे रिसोर्सेस मदत करतात. टू मेक स्टुडंट सिव्हिलाइज ह्युमन. ही सगळी या सगळ्या गोष्टी मुलांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या आहेत, जी तुम्हाला अध्ययन स्रोताच्या माध्यमातून मुलांमध्ये घडणार आहेत. 2 प्रकारचे लर्निंग रिसोर्सेस आहेत, एक ट्रॅडिशनल आणि दुसरं, पुढे पाहूया, ट्रॅडिशनल लर्निंग रिसोर्सेस, ज्यामध्ये आपण अनेक गोष्टी वापरतो. म्हणजे तुमची पुस्तके वापरतो, तुमचे रेफरन्स बुक, तुमचा एन्सायक्लोपीडिया, ग्लोब, भूगोल असेल तर मॅप किंवा इतर विषयामध्ये पण मॅप वापरले जातात. ॲटलास, भूगोल म्हणून ॲटलास, ग्राफ आपल्या गणितामध्ये, सायन्समध्ये पण वापरले जातात, कॉमर्समध्ये वापरले जातात. एक्झिबिशन, प्रदर्शने, फील्ड ट्रिप, फील्ड विजिट ज्याला आपण म्हणतो, प्रत्यक्ष स्थळांना भेटी, प्रोजेक्ट, प्रकल्प, एक्सपर्ट इंटरॅक्शन, तज्ञ व्यक्तींच्या द्वारे केलेलं अध्यापन किंवा मार्गदर्शन, चार्ट्स, शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक मॉडेल ज्याला प्रतिकृती आपण म्हणतो, साहित्य, प्रतिकृती, तक्ते, नकाशे, हे सगळे तुमचे ट्रॅडिशनल पुस्तके, रेफरन्स बुक्स. काही सॅम्पल तुम्ही मुलांसमोर सादर करतात. सॅम्पल म्हणजे घटक शिकवण्यासाठी. त्यानंतर काही ऑब्जेक्ट्स म्हणजे काही वस्तू तुम्ही मुलांना दाखवताय, शिकवण्यासाठी लागणाऱ्या काही वस्तू तुम्ही मुलांना दाखवताय, काही आकृत्या तुम्ही मुलांना दाखवताय, इमेजेस, पिक्चर, चित्रे, हे सगळ्या ट्रॅडिशनल लर्निंग रिसोर्सेस आहेत. त्यानंतर टेक्नॉलॉजी बेस्ड, ट्रॅडिशनल आणि दुसरा आहे टेक्नॉलॉजी बेस्ड लर्निंग रिसोर्सेस. कोणत्या डिव्हाइसच्या माध्यमातून आपण टेक्नॉलॉजी लर्निंग रिसोर्सेस पर्यंत पोहोचू शकतो? कोणते आहेत ते? लॅपटॉप आहे, डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे, OHP, टॅबलेट, स्मार्टफोन, गेमिंग कॉन्सोल, टेलिव्हिजन सेट, या डिव्हाइसच्या माध्यमातून आपण मुलांचं अध्ययन होण्यासाठी तुम्ही त्या प्रकारे या स्रोतांच्या माध्यमातून अध्यापन करू शकता. लॅपटॉपच्या द्वारे, जसा सध्या आपलं चालू आहे ते, किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटर किंवा OHP असेल, ओव्हरहेड प्रोजेक्टर, TV, दूरदर्शनच्या माध्यमातून पण पूर्वी शैक्षणिक कार्यक्रम असायचे, सध्याही आहेत. टिलीमिली सारखे प्रोग्राम शालेय स्तरावर, टिलीमिली सारखे कार्यक्रम 1ली पासून 10वी पर्यंतच्या मुलांसाठी. त्यानंतर गेमिंग कन्सोल, म्हणजे ज्यामध्ये
गेम्स असतात आणि या गेम्सच्या माध्यमातून किंवा गेम्स ज्याला कोडी आपण म्हणतो, त्याच्या माध्यमातूनही मुलं थिंकिंग ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग इम्प्रूव्ह होण्यासाठी हे डिव्हाइसचे वापर केले जातात. फोनद्वारेही आपण मुलांचा अध्ययन सध्या फोनवरच लर्निंग बऱ्यापैकी चालू आहे या कोविड काळामुळे. आता याच्यामध्ये प्रत्यक्ष कशा प्रकारचे रिसोर्सेस ज्या डिव्हाइसच्या माध्यमातून आपण वापरू शकतो. डिव्हाइस मध्ये जे गोष्टी वापरल्या जातात त्या सगळ्या, म्हणजे कॉम्प्युटर असेल तर त्यामध्ये ऍप असायला हवंय. ऍपच्या माध्यमातून आपण घेतो. गेम्स असतील, मूवीज असतील शैक्षणिक, त्यानंतर कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन, म्हणजे मुलांना टीचरची आवश्यकता नाही, कॉम्प्युटरच मुलांना असिस्ट करतो. काही टॉपिक मुलांनी वाचल्यानंतर, रीड केल्यानंतर त्यावर आधारित क्वेश्चन्स तिकडे असतात. तो क्वेश्चन जर मुलांनी सोडवला आणि तो सोडवताना मुलांचा तो चुकला तर तो पुन्हा सांगतो युअर आन्सर इज रॉंग, गो बॅक, रीड द टेस्ट अगेन अँड अगेन सॉल्व द क्वेश्चन. अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन्स कॉम्प्युटरमध्ये दिलेले असतात. त्याद्वारे मुलं शिकतात, अध्ययन करतात, स्वतः मुलं अध्ययन करतात. विकिपीडिया तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गुगल सर्च केलं तर प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला विकिपीडिया इन्फॉर्मेशन देत असतो. ब्लॉगवर तुम्ही तुमची माहिती अपलोड करता, इतरांनी केलेली माहिती सुद्धा तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून ती इतरांपर्यंत पोहोचवता येते, मुलांपर्यंत पोहोचवता येते, तिचं अध्ययन चांगल्या प्रकारे करता येतं. त्यानंतर फोटोज, व्हिडिओज, ऑडिओ व्हिज्युअल काही एड्स असतील, युट्यूबवरचे व्हिडिओ असतील, इतर व्हिडिओ असतील जे मुलांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता, स्वतः बनवलेले व्हिडिओ असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या टेक्नॉलॉजी बेसमध्ये वापरता येतात. सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे, अनेक भरपूर नेटवर्किंग साईट आहेत ज्या साईट्सच्या माध्यमातून तुम्ही मुलांना त्यांचं अध्ययन होऊ शकतं. म्हणून हे सगळे लर्निंग रिसोर्सेस जे टेक्नॉलॉजी बेस आहेत, हे सगळे तुम्हाला वापरता येतात, वापरू शकता आणि चांगल्या प्रकारचं तुम्ही मुलांना अध्यापन करू शकता. आणखी ऑनलाईन टूल्स याच्यामध्ये कोणकोणते आहेत? जर आपण इंटरनेटचा वापर करत असू तर त्यावरती आपल्याला ई जर्नल्स, गुगल मॅपच्या माध्यमातून तुम्ही अधिकाधिक अभ्यास करू शकता. एनजीओ साइट्स आहेत, रिसर्च ऑर्गनायझेशन साईट आहेत, म्हणजे ज्यावर तुम्हाला अनेक प्रकारचे रिसर्च बघायला मिळतात. गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत ज्यावर तुम्हाला म्हणजे शैक्षणिक साईट्स असतील ज्या गव्हर्नमेंटने अलाउ केलेल्या आहेत, त्या तुम्ही त्या साईट्सवर जाऊन तुम्ही मुलांसाठी त्या यूज करू शकता. जॉग्राफिकल साईट्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला आपल्या संपूर्ण नेचर किंवा भौगोलिक परिस्थिती या सगळ्यांचा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी वापरता येतील. म्हणून हे लर्निंग रिसोर्सेस आहेत जे तुम्ही प्रत्यक्ष वर्गामध्ये वर्गामध्ये तुम्ही शिकवताना या सगळ्या गोष्टींचा वापर इफेक्टिव्हली करू शकता. काही शंका असतील तर विचारा. समजलंय तुम्हाला? फास्ट झालं का? घाई झाली जरा? आवाज येतोय? हो येतोय सर. समजलंय का? समजले? हो सर, समजलं सर. समजलं. मागच्या वर्षी पण होतं हे अभ्यासाला तुम्हाला. सेम टॉपिक या वर्षी पण आहे तुम्हाला. लर्निंग रिसोर्सेस इन फिजिक्स, लर्निंग रिसोर्सेस इन केमिस्ट्री, हे सगळे सेम रिसोर्सेस आहेत, विषयानुसार नाहीत. फक्त एक्झाम्पल्स तुम्हाला विषयानुसार द्यावे लागतील. आता बुक असेल तर बुकचं एक्झाम्पल कसं देणार की फिजिक्सच्या 12वीच्या घटक अभ्यासताना बुक हा एक लर्निंग रिसोर्स आहे फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी, बायोलॉजीसाठी, कॉमर्ससाठी.
किंवा एखादं साधन वापरताय तर त्या साधनाच्या द्वारे तुम्ही कोणता घटक शिकवणार हे तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून तिकडे द्यावं लागेल. पण फार डिटेल प्रत्येकाचं एक्झाम्पल द्यायची गरज नाहीये. हे सगळे टेक्नॉलॉजी बेस आणि ट्रॅडिशनल हे दोन्ही तुम्हाला द्यावे लागतील. फक्त लर्निंग रिसोर्सेस म्हणून 5 मार्काला जर प्रश्न विचारला तर तुम्हाला फक्त टेक्नॉलॉजी बेस्ड रिसोर्सेस त्यामध्ये द्या आणि प्रस्तावनेमध्ये तुम्ही टेक्नॉलॉजी ट्रॅडिशनल कोणकोणते असतात वगैरे हे देऊ शकता. काही शंका नाहीयेत तुमच्या? शंका विचारा. हो सर. येस. शंका विचारा. Learning resources are text, videos, softwares and other material that teacher use to assist student to meet the expectations for learning. ही व्याख्या आहे त्याची. लर्निंग